28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। या घटनेनंतर याबाबतचे नवीन अपडेट समोर येत आहेत। अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे। घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे। या सगळ्या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू आहे। याबाबत चौकशी अहवाल देखील समोर येत आहे। दरम्यान आता अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ती कोणती आहे ते पाहूयात। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या। अजित पवारांबाबत अतिशय धक्कादायक नवीन माहिती समोर आलेली आहे। अजित पवारांच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवला होता का असा प्रश्न एका राष्ट्रवादीच्या खासदाराला पडलेला आहे आणि त्याला वेगळाच संशय आलेला आहे। मग तो व्यक्ती कोण होता, त्याने असा आरोप का केलेला आहे की विमानात कदाचित बॉम्ब असावा, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत वेगळाच संशय घेतलेला आहे। त्यांनी उपस्थित केलेले आहे की शिवाय दादांचे विमान जमिनीला टेकण्याआधीच विमानात स्फोट झालेला आहे असं ते म्हणालेले आहेत। बारामतीच्या विमान अपघातात 5 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली होती, मात्र त्या विमानात दादा नव्हतेच, दादा जिवंत आहेत अशी एक अत्यंत धक्कादायक देणारी बाब पुढे येत होती। अफवा येत होत्या का ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। दडपून ठेवलं गेलेलं सत्य आता हळूहळू उघडकीस येत आहे। 28 जानेवारीची ती सकाळ अवघ्या काही मिनिटात संपूर्ण महाराष्ट्र हादरला। अपघात झाली ही बातमी ऐकून येताच लोकांना धक्का बसला होता, पण त्यानंतर जे घडत गेलं त्याने हा धक्का प्रश्नचिन्हात बदलला गेला, कारण अपघातानंतर 10 दिवस उलटूनही एकही प्रश्न सुटलेला नाही। मग ते कोणकोणते प्रश्न होते, मग दादांसोबत अखेरीस काय घडलं ते सुद्धा आपण या सविस्तर रिपोर्टमध्ये बघणार आहोत। तर चला बघूया या घटनेमध्ये नक्की काय समोर आलं। संशय, नवीन दावे आणि नवीन खळबळजनक माहिती समोर येत आहे। अजितदादांचा विमान अपघातात खरंच अपघात होता की त्यामागे काही वेगळंच सत्य दडलेलं आहे। सुरुवातीला सांगितलं गेलं की विमानात 6 जण होते आणि सगळ्यांचा मृत्यू झालाय, पण काही वेळातच पहिला मोठा प्रश्न समोर आला की मग प्रत्यक्षात मृतदेह फक्त 5च का सापडले, 6वा प्रवासी कुठे गेला हा प्रश्न विचारला गेला आणि इथूनच संपूर्ण वेगवेगळ्या दिशेने जे काही ट्विस्ट होते ते वळाले आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली। टीव्ही डिबेट्स रंगू लागल्या आणि लोकांच्या मनात संशय घर करू लागला। यानंतर ओळखीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिले। संपूर्ण जळून खाक झालं असताना मनगटावरील घड्याळावरून ओळख पटली असं सांगण्यात आलं होतं, पण आग इतकी असताना ते घड्याळ सुरक्षित कसं, असंही घटनास्थळी काही कागदपत्रे प्रश्न साधे नव्हते, कारण त्यांची उत्तरं अजूनही कुणाकडे नाहीत। पायलट बदलाचा मुख्य मुद्दा जो आहे तो चर्चेचा आहे। त्या चर्चेला आणखीनच उधाण आलेलं आहे। ऐनवेळी पायलट का बदलण्यात आला, ज्याची नावं सांगितली गेली त्यांचे फोटो का चुकीचे व्हायरल झाले आणि ज्या कंपनीचे विमान होतं त्यांच्यावर परदेशात बंदी असल्याचे दावे समोर आल्यानंतर संशय आणखीनच गडद चालला होता। कंपनी आधीच वादात होती तर तिला उड्डाणाची परवानगी कशी मिळाली। राजकीय आरोपींना या प्रकरणाला आणखी वेगळं वळण काही नेत्यांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त केलेला आहे। काहींनी अजितदादांकडे एका मोठ्या फाईलबाबत दावे केले। जर ती फाईल उघडली गेली असती तर अनेक मोठी नावे अडचणीत आली असती असं सांगितलं गेलं आणि लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिले। हा अपघात योगायोग होता का आणखी काही? मग 10व्या दिवशी आलेला तो धक्कादायक दावा आजवरही कधी कॅमेऱ्यासमोर न आलेल्या एका व्यक्तीने सांगितला की किमान विमान कोसळण्याच्या काही सेकंदात आधी त्याने एक व्यक्तीने उडी मारताना बघितलं होतं असं सरपंचाने सांगितलं होतं। खरंच असं घडलं होतं की आणखी काही दावा आहे? आज परिस्थिती अशी आहे की चहाच्या टपरीपासून मंत्रालयापर्यंत एकच चर्चा सुरू आहे। मग त्या विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता हे सुद्धा सत्य अजून बाहेर आलेलं नाही। आता बजरंग सोनवणे म्हणतात की त्या विमानामध्ये बॉम्ब ठेवला गेला होता, कारण की विमान हवेतच त्याचा स्फोट झालेला आहे, त्यामुळे कदाचित त्या विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असावा असं बजरंग सोनवणे यांचं वक्तव्य आहे। ही धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी पसरली। बारामतीजवळ एका खाजगी विमानाचा भीषण अपघात झाला होता आणि त्या विमानात अजित पवार होते। सुरुवातीच्या काही मिनिटातच ही बातमी अपघात या शब्दापेक्षा धक्का म्हणून लोकांच्या मनात बसली। काही वेळातच टीव्ही चॅनलवर ब्रेकिंग न्यूज झळकू लागल्या, सोशल मीडियावर अफवा, व्हिडिओज, फोटो फिरू लागले आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला।
अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याचं पहिल्यांदा सांगितलं गेलं आणि त्यावर अनेकांनी विश्वास ठेवला, कारण परिस्थितीच तशी होती. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. जळलेलं विमान, विखुरलेले तुकडे, धूर, आगीचे अवशेष हे सगळं पाहून कोणालाही शंका येणं कठीण होतं. दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाले. राजकीय नेते, कार्यकर्ते, समर्थक, सामान्य नागरिक सगळे शोकाकुल होते. पण या सगळ्या दुःखाच्या वातावरणात काही प्रश्न हळूहळू डोकेवर काढू लागले. सुरुवातीला ते दबक्या आवाजात होते, मग सोशल मीडियावर दिसू लागले आणि काही दिवसांवर तर ते टीव्हीवर डिबेट्सपर्यंत पोहोचले. सगळ्यात पहिला प्रश्न होता की विमानात 6 जण होते असं सांगितलं जात होतं, मग प्रत्यक्षात मृतदेह 5च का? हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी उघडपणे विचारला आणि इथूनच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. आधी लोक अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की वैमानिकाच्या चुकीमुळे याचाच विचार करत होते. पण 6वा व्यक्ती कुठे आहे हा प्रश्न पुढे आल्यानंतर सगळ्यांना संशयाचं सावट सगळ्यांवर पसरलं. मनात दुसरी शंका उपस्थित झाली, ती ओळखीबाबत. आता मग बजरंग सोनवणे तर म्हणतात की त्यांच्या विमानात बॉम्ब ठेवला होता. अपघातानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो व्हायरल झाले. कधी एका पायलटचं नाव तर कधी दुसऱ्याचा फोटो. नंतर एका पायलटच्या पत्नीला पुढे येऊन सांगावं लागलं की ज्या अपघातग्रस्त विमानाबाबत बातम्या सुरू आहेत त्यात माझे पती नव्हते. त्या खुलाशानंतर काही अफवा थांबल्या, पण पायलट शेवटच्या क्षणी का बदलला गेला हा प्रश्न मात्र कायम राहिला. अनुभवी पायलट असूनही त्याची नेमणूक ऐनवेळी का करण्यात आली याचं ठोस उत्तर कोणीच दिलं नाही. याच दरम्यान विमान कंपनीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. ज्या खाजगी विमानाचं विमान होतं त्या कंपनीवर परदेशात बंदी होती असा दावा पुढे आला. युरोपियन युनियन सुरक्षेच्या कारणावरून त्या कंपनीवर कारवाई केली गेली होती. मग भारतात त्यांना उड्डाणाची परवानगी कशी मिळाली? विमानतळ प्राधिकरणाला ही माहिती नव्हती. ही माहिती असूनही दुर्लक्ष करण्यात आलं. या प्रश्नांनी केवळ अपघातच नाही तर संपूर्ण यंत्रणेवर संशय निर्माण केला आणि राजकीय पातळीवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. खरं तर या सर्वांमुळे सोशल मीडियावरती आपले अजितदादा जिवंत आहेत असं समोर येऊ लागलं. अजितदादा 9 तारखेला येणार आहेत असं अफवा उठवू लागल्या, कारण की रोहित पवार यांनी सांगितलं होतं की 9 तारखेला किंवा 10 तारखेच्या आसपास मी सोशल मीडियावरती किंवा संपूर्ण जगासमोर सांगणार आहे की त्या अपघातात नेमकं काय झालं होतं. मग 10 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. परंतु अजितदादा पवार हे जिवंत आहेत, ते लवकरच समोर येतील. हे ज्या अफवा आहेत त्या खूप चुकीच्या आहेत आणि लोकांनी यावर विश्वास न ठेवलेलंच बरं आहे, कारण की सोशल मीडियावरती बऱ्याचशा ज्या अफवा आहेत त्या पसरू लागलेल्या आहेत. तर बजरंग सोनवणे यांनी सुद्धा आता नुकतंच एक वक्तव्य केलेलं आहे की अजितदादा पवार यांच्या विमानात कदाचित बॉम्ब असेल, त्याची चौकशी केली गेली पाहिजे आणि लवकरच आपल्यासमोर हा ब्लॅक बॉक्सचा जो रिपोर्ट आहे तो लवकरच येणार आहे. आणि 10 तारखेला रोहित पवार हे काय सांगणार आहेत हे संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्यावर असणार आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.